नमस्कार मित्रांनो, MNO मराठी नर्सिंग क्लासेसमध्ये आपलं स्वागत आहे. आपण DHS 2021चं PYQ अनालिसिस आपण इथे करणार आहे. ओके, जे प्रीवियस क्लासेसमध्ये म्हणजे एपिसोड पहिला आणि दुसऱ्यामध्ये आपण टोटल कितीपर्यंत 20 20 MCQ आपण इथे अनालिसिस केलेलं आहे. त्याच्या नंतरचे पुढचे 10 MCQ आपण ह्या क्लासेसमध्ये इथे सॉल्व्ह करणार आहेत. ओके, चला कुठली DHS 2021 मध्ये झालेले स्टाफ नर्स एक्झामिनेशनचे स्टाफ नर्स PYQ अनालिसिस एपिसोड नंबर किती आहे? तिसरा एपिसोड असणार आहे. ओके, चला मग आपण सुरू करणार आहे PYQ अनालिसिस. ओके, सगळ्यांना काय करायचं स्टार्टिंगलाच ओके लाईक करा आणि कमेंटमध्ये बिंदासपणे तुम्ही आन्सर देऊ शकता. ओके, आणि जे फीडबॅक असेल तर फीडबॅक आणि काही क्वेरी असेल तर तुम्ही बिंदासपणे विचारू शकता. आणि जे मित्रमैत्रिणी कोणी पण असो ओके CHO ओके DMR असो किंवा DHSC वगैरे तयारी करत असेल तर त्यांना पण आपली चॅनलचे लिंक शेअर करत जावा. ओके, आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. ओके, चला मग आपण करूया सुरुवात आपलं एपिसोड नंबर तिसराचे. जे लास्ट ह्याच्यामध्ये एपिसोडमध्ये तुम्हाला मी एक क्वेश्चन दिलतो. काय होतं क्वेश्चन? हेच. ओके, बघा काय म्हणते क्वेश्चन. टू प्रिव्हेंट द बघा काय म्हणते प्रिव्हेंट करायचे द स्प्रेड ऑफ इन्फेक्शन हाऊ शुड द नर्स हँडल. बघा काय म्हणते प्रिव्हेंट स्प्रेड ऑफ इन्फेक्शन. ओके, हाऊ शुड द नर्स हँडल. तर बघा कसलं आहे ही लिनन्स कुठलं आहे? ओके, सॉइल्ड लिनन आहे रिमूव्ह फ्रॉम द क्लायंट बेड्स. बघा काय करायचं आहे प्रिव्हेंट करायचं स्प्रेड ऑफ इन्फेक्शन. कशावेळी? हाऊ शुड कसं करायचं आपल्याला? नर्स शुड हँडल. बघा हाऊ शुड द नर्स हँडल द सॉइल्ड लिनन रिमूव्ह फ्रॉम द क्लायंट. म्हणजे आपल्याला प्रिव्हेंट करायचं आहे इन्फेक्शन कधी? ज्यावेळी आपण सॉइल्ड लिनन आहे जे पेशंटच्या बेडवरनं आपल्याला काढायचं आहे ज्यावेळी म्हणजे आपल्याला इन्फेक्शन होऊ द्यायचं नाहीये. म्हणजे काय करायचं? प्रिव्हेन्शन करायचं आहे. मग तुम्ही काय करणार? बघा ऑप्शनमध्ये काय म्हटलेलं आहे. ओके, उत्तर ज्यांनी दिलेले आहे बघून घ्या. ओके, तुमचं उत्तर बरोबरच आहे, मी बघितलं होतं. ओके, कमेंटमध्ये. चला पहिली ऑप्शन काय म्हणते बघा, शेक देम इन द एअर. म्हणजे काय म्हणते यांनी जे सॉइल्ड लिनन आहे ओके बेडवरती पडलेलं आहे घ्यायचं आणि एकदम शेक करायचं. ओके, असं करणार आहे का? बघा काय म्हणते शेक देम इन द एअर. दुसरा ऑप्शन काय म्हणते बघा, प्लेस देम इन अ नीट पाईल ऑन द फ्लोर. ओके, एकदम मस्त पद्धतीने तुम्ही फ्लोरवरती ठेवू शकता. आणि तिसरा ऑप्शन काय म्हणते बघा, कॅरी देम अँड थ्रू आउट द वार्ड. घेऊन जावा आणि फेकून टाका. आणि चौथा काय म्हणते बघा, पुट देम इन द डर्टी लिनन कंटेनर. म्हणजे कंटेनरमध्ये जे वॉर्डमधलं डर्टी लिनन कंटेनर असते त्याच्यामध्ये तुम्हाला टाकायचं आहे. बघा कुठली उत्तर तुम्हाला योग्य वाटते. बघा हे काय म्हणताय आपल्याला लक्षात आलं की क्वेश्चन म्हणजे फक्त एवढं लक्षात ठेवायचे बाबा आपल्याला सॉइल लिनन काढायचे जे कसं पद्धतीने आपण करणार आहे. बघा पहिली ऑप्शन काय म्हणते आपण बघूया. शेक देम इन द एअर. आपण हवेमध्ये उडवलं तर काय होणार आहे? ह्याची जास्त इन्फेक्शन आपल्याला बसू शकतो. म्हणजे काय म्हणू शकतो? स्प्रेड होऊ शकतो. ओके, स्प्रेड द डस्ट. ओके, स्प्रेड डस्ट. आणि अजून त्याच्यासोबत काय डस्ट पण होतं आणि जे त्याच्यासोबत मायक्रो ऑर्गॅनिझम. ओके, मायक्रो ऑर्गॅनिझम असतात जे पण कशामध्ये इनटू एअरमध्ये इकडे येऊ शकतात. मग इकडे हवामध्ये आलं तर इन्क्रीज द रिस्क ऑफ इन्फेक्शन. इथे इन्फेक्शनचा रिस्क वाढणार आहे. इन्क्रीज द रिस्क ऑफ इन्फेक्शन. ओके, एकच मिनिट. इन्क्रीज द रिस्क ऑफ इन्फेक्शन इथे वाढणार आहे. मग असं आपण करणार आहे का? नाही, आपल्याला प्रिव्हेंट करायचंय. ओके, मग आपलं उत्तर डायरेक्टली काय कॅन्सल करून टाकूया. पहिलं उत्तर तर नसणारच आहे. बघा प्लेस देम इन अ नीट पाईल ऑन द फ्लोर. आता काय म्हणताय यांनी जे नीट आपलं फ्लोर आहे ओके फ्लोरमध्ये एकदम मस्त पद्धतीने नीटली टाकून टाकायचं. म्हणजे टाकायचं असं करणार आहे का आपण? नाही, जे क्लीन आहे जे पण काय होणार परत ते डर्टी होणार म्हणजे घाण होणार तरी त्याच्या सोबत परत इन्फेक्शन वाढणार जे सराउंडिंग एरियामध्ये प्लेसमध्ये. ओके, काय म्हणतो आपण इथे काय होणार आहे? फ्लोर इथे लिहितो खाली. ओके, इथे काय होणार आहे दुसऱ्यामध्ये? फ्लोर कंटॅमिनेशन इथे होणार आहे. फ्लोर कंटॅमिनेशन इथे काय होतं? फ्लोर कंटॅमिनेशन होतं. म्हणजे काय होऊ शकतं याच्यामध्ये? जे लिनेन आपण खाली टाकणार आहे हे काय करतो? लिनेन स्प्रेड जर्म्स. ओके, जर्म्स म्हणण्यापेक्षा तुम्ही मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणा. ओके, मायक्रो ऑर्गॅनिझम. ओके, हे सगळे ओके बॅक्टेरिया असो व्हायरस असो ओके ब्लड असो आणि बॉडी फ्लुइड असो हे सगळे इथं स्प्रेड होणार आहे. मग आपण असं करणार आहे का? नाही, हे दुसऱ्या पेशंटला पण म्हणजे इन्फेक्शन स्प्रेड होऊ शकतो. मग हे पण आपण नाही करणार आहे. बघा पहिला ऑप्शन पण गेला, दुसरा ऑप्शन पण गेला. आता तिसरे ऑप्शन काय म्हणते बघा, कॅरी देम अँड थ्रू आउट द वार्ड. घ्यायचं आहे आणि फेकून टाकायचं. आपण असं करणार आहे का? नाही, हे रॉंग काय म्हणू शकतो आपण? ही रॉंग मेथड आहे. म्हणजे जे आपण आता समजा आपण कॅरी करायला ओके कॅरिंग ज्यावेळी कॅरी करताना काय होणार आहे? एक्सपोज होणार आहे काय? जे सॉइल लिननचे सॉइल. ओके, एकच मिनिट.
जे सॉइल लिननची ओके सगळी इन्फेक्शन इथे काय होतं स्प्रेड होणार आहे, म्हणून असं पण आपल्याला नाही करायचं आहे. मग हे पण उत्तर गेलं आपलं. आता राहिलं बघा लास्टचं काय म्हणतं बघा, पुट देम इन द काय कुठे टाकायचं आपल्याला डर्टी लिनन कंटेनर मध्ये टाकायचं आहे. हे बरोबर असणार आहे का? येस. बघा सॉइल लिनन ज्यावेळी आपण बघायला जातो ओके सॉइल लिनन मध्ये काय काय असतो बाबा, ही सगळी मायक्रो ऑर्गॅनिझम ओके. तुम्ही एक्झाम्पल बॅक्टेरिया, व्हायरस आणि ही बॉडी फ्लुइड असू शकतो, ब्लड असू शकतो, त्याच्यामधलं कुठली पण असू शकतो. मग हे आपल्याला व्यवस्थित काय करायचंय, ही एका सेपरेटमध्ये कसे डर्टी लिनन एक कंटेनर असतात ओके ज्याच्यामध्ये आपल्याला ठेवायचं असतो ओके. ते पण कसे एकदम प्रॉपर हँडलिंग करून. चौथ्यामध्ये कसे एकदम प्रॉपर हँडलिंग करून आपल्याला हे डिस्कार्ड करायचं आहे ओके. प्रॉपर हँडलिंग नाही ओके. प्रॉपर हँडलिंग म्हणजे कशासाठी, हेल्प टू प्रिव्हेंट. ह्याच्यासाठी काय करायचं आपल्याला, टू प्रिव्हेंट इन्फेक्शन ओके. इन्फेक्शन कुठे, जे हॉस्पिटलमध्ये सगळीकडे जे पसरणार ते आपल्याला काय करायचं, प्रिव्हेंट करायचं आहे ओके. तेवढं लक्षात आले का? आणि जेवढा लवकर होते बरं का, जेवढा लवकर होते तेवढं आपल्याला काय करायचं आहे, ह्याला इमिडिएटली सेपरेट करायचं आहे ओके. जे लिनन असतात ओके, तुम्ही काय म्हणू शकता ह्याला सॉइल लिनन ओके. सॉइल लिननला जेवढा लवकर होते तेवढा आपल्याला काय करायचं आहे, इमिडिएटली सेपरेट करायचं आहे ओके. सेपरेट करायचं आहे किंवा काय करू शकता तुम्ही, बॅगमध्ये किंवा कंटेनरमध्ये सेपरेट करायचं आहे ओके. कंटेनरमध्ये ह्याला सेपरेट ठेवायचं. कशासाठी, आपले इन्फेक्शन प्रिव्हेंट करण्यासाठी ओके. एवढं लक्षात आले का? बघा हे इन्फेक्शन आपण कुठे प्रिव्हेंट करणार आहे, आता एन्व्हायरमेंटल झालं आणि आपल्या स्टॉपला पण होऊ शकतं आणि अदर पेशंट, दुसरं पेशंटला पण इथे इन्फेक्शन बसू शकते. मग आपल्याला काय करायचं आहे, पुट देम इन द डर्टी लिनन कंटेनरमध्ये आपल्याला ही टाकायचं आहे. मग आपली उत्तर एकदम बरोबर असणार आहे. चला उत्तर बरोबर असणार आहे. ह्याची उत्तर मला वाटतं विशाल कांबळेंनी कॉमेंटमध्ये दिलं होतं ओके. त्यांचं उत्तर एकदम बरोबर असणार आहे ओके. आता आपण जाणार आहे नेक्स्ट MCQ कडे. क्वेश्चन चला नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते बघा, एकदम इजी सिंगल लाईनर क्वेश्चन वाटते तुम्हाला ओके. हाऊ मेनी टिप्स डज अ क्वाड केन बेस हॅव. बघा हाऊ मेनी टिप्स ओके, डज कुठली, जे क्वाड केन आहे ओके, बेस हाऊ म्हणजे एक क्वाड केन लक्षात येते का तुम्हाला, मला वाटते डायग्राम दाखवावं लागेल तुम्हाला ओके. हे बघा ह्याला आपण काय म्हणतो, क्वाड केन. आता क्वाड म्हणजे काय, क्वाड म्हणजे किती ओके. क्वाड ह्याला आपण म्हणणार आहे क्वाड केन. आता क्वाड म्हणजे पटकन लक्षात आलंय आपल्याला, क्वाड म्हणजे काय 4. इथे दिसते का तुम्हाला, इथे 1, इथे 2, इथे 3, इथे 4, इथे काय आपल्याला हे काय बघा, पहिलं हे आहे वॉकिंग एड. त्याला आपण काय म्हणतो, ही असणार आहे वॉकिंग एड. ह्याला किती टिप्स आहे, ह्याला आपण काउंट केलं, इथे आपल्याला दिसलं 4 टिप्स ओके. 4 टिप्स म्हणा किंवा अजून काय म्हणू शकता आपलं, आपण रबर फीट पण म्हणू शकतो ओके. रबर फीट ओके. ऍट द बॉटमला किती आहे 4 ओके. ऍट द बॉटम. एवढं लक्षात आलं का? ही हे काय म्हणतो आपण ह्याला, क्वाड केन, एक CA आहे बरं का. आणि हे जे 4 पॉइंट्स आहे ओके, जे 4 पॉइंट्स आहे हे काय करत आहे आपल्याला, प्रोव्हाइड करते. काय प्रोव्हाइड करणार आहे, एकदम मस्त स्टेबिलिटी ओके. ग्रेटर स्टेबिलिटी इथे प्रोव्हाइड करणार आहे. आणि त्याच्यासोबत अजून काय, बॅलन्स पण ओके. एकदम मस्त बॅलन्स इथे होणार आहे ओके. आपण मोस्ट कॉमनली कुठे बघितलं तुम्ही, मोस्ट कॉमनली ही स्ट्रोक पेशंटमध्ये ओके. स्ट्रोक पेशंटमध्ये, हेमीप्लेजिया पेशंटमध्ये ओके. आणि ज्यांचं बॅलन्स तेवढं चांगलं नसतं, म्हणजे पुअर बॅलन्स असणार आहे, ज्या पेशंटमध्ये आपण देणार आहोत ओके. बघायला गेलं तर ओल्ड एजमध्ये ओके. ओल्ड एजमध्ये आणि जे विकनेस असतात ओके. ओल्ड एज म्हणजे एल्डरली म्हणू शकता आपण एल्डरली ओके. एल्डरलीमध्ये आणि जे वीक असतात पेशंट, ज्यांच्यामध्ये आपण ही एड म्हणजे वॉकिंग एड आपण देणार आहे, ह्यालाच आपण काय म्हणतो क्वाड केन. ह्याच्यामध्ये किती फंड्स असणार आहे, आपण मोजलो बाबा किती, 4 होते बघा. क्वाड म्हणजे 4, एवढं लक्षात यायला पाहिजे. 1 नाही, 2 नाही, 3 नाही. मग हे 3 गेलं, मग राहिलं उत्तर, चौथा उत्तर किती, इथे 4 काय असणार आहे, पॉईंट असणार आहे ओके. पॉईंट म्हणजे टिप्स असणार आहे ओके. चला मला वाटतं एकदम इझी क्वेश्चन होता, आपल्याला उत्तर भेटलेलं आहे ओके. चला आता आपण जाऊया नेक्स्ट क्वेश्चन कडे, काय म्हणते आपण बघूया. बघा 23 क्वेश्चन काय म्हणते, बिफोर टेकिंग द ओरल टेम्परेचर ऑफ अ क्लायंट हु हॅज जस्ट फिनिश्ड कोल्ड ड्रिंक्स ओके, द नर्स शुड वेट. आता बघा बिफोर टेकिंग ओरल टेम्परेचर, ज्यावेळी आपण टेम्परेचर बघा टेम्परेचर आपण कुठे बघणार आहे ओके. हे झालं आपलं बाकी साईट ओके. बघा ह्या साईट मधलं आपलं एक साईट आहे, म्हणजे काय आपण ओरल टेम्परेचर पण घेतो बरं का. ज्यावेळी आपण ओरल टेम्परेचर घेणार आहे त्याचा अगोदर पेशंटने काय केलं, जस्ट फिनिश्ड म्हणजे आता म्हणजे काय 0 मिनिटं झालं वाटते ओके, कोल्ड ड्रिंक्स त्यांनी पिलेला आहे. मग ज्याच्या नंतर आपल्याला किती वेळ सोडून आपल्याला काय टेम्परेचर इथे मेजरमेंट करायचे, असा प्रश्न आहे बघा.
10 ते 20 मिनिट आणि 25 ते 35 मिनिट, त्याच्यानंतर 45 ते 55 मिनिट आणि ॲटलिस्ट 1 तास. ओके, आता मी कोल्ड्रिंक्स पिऊन गेलो. ओके, तुम्हाला काय करायचं आहे, ओरल टेम्परेचर चेक करायचं आहे. मग तुम्ही काय करणार, ओके 10 ते 20 मिनिट थांबा, ओके 25 ते 30 मिनिट थांबा, 45 ते 55 मिनिट थांबा किंवा 1 तासानंतर या. ओके, ही कुठली उत्तर बरोबर असणार आहे. ओके, बघा ज्यावेळी पण फक्त कोल्ड नाही बरं का, आफ्टर नाही. ओके हां, आफ्टर क्लायंट कंझ्युम, ज्यावेळी क्लायंट कंझ्युम करतो, काय असू शकतो, हॉट असू शकतो किंवा सॉरी बरं का, हॉट किंवा कोल्ड ड्रिंक्स असणार. ओके, हॉट किंवा कोल्ड ड्रिंक्स, म्हणजे जे कोल्ड जे कुठली पण ड्रिंक्स आहे. ओके, ज्याने वेळी पेशंट घेतलेले. मग आपल्याला काय करायचं आहे बघा, ज्यावेळी हॉट किंवा कोल्ड घेतल्यानंतर काय होणार आहे, टेम्परेचर इनसाइड, ओके आतमध्ये, इनसाइड द कुठे, इनसाइड द माउथ, टेम्परेचर काय होणार आहे, माउथ चेंज होणार आहे इथे. ओके, काय होणार आहे, चेंज होणार आहे. ज्यावेळी आपण इमिडिएटली इथे रीडिंग घेणार, मग आपलं ही कसा भेटणार आहे, ही चुकीचा रिझल्ट आपल्याला भेटणार आहे. बघा काय म्हणतो मी, टेम्पररी इथे काय झालेलं आहे, टेम्परेचर इनसाइड द माउथ थोडी चेंज होणार आहे ज्यावेळी पेशंटनी कोल्ड ड्रिंक्स किंवा हॉट ड्रिंक्स कुठली पण ड्रिंक्स यांनी इथे ज्यावेळी घेणार आहे. ओके, एवढं लक्षात आलं. त्याच्यानंतर आपल्याला इमिडिएटली, ओके इमिडिएटली रीडिंग कसं भेटणार आहे, ओके इनकरेक्ट भेटणार आहे. ओके, इनकरेक्ट म्हणा किंवा ओके इनकरेक्ट आपल्याला भेटणार आहे. मग आपल्याला काय करावं लागेल, मग आपल्याला थांबावं लागेल. किती मिनिटं, वेट फॉर ॲक्युरेट बरं का, ॲक्युरेट 15 ते 30 मिनिट आपल्याला इथे थांबायचं आहे. ओके, किती, 15 ते 30 मिनिट आपल्याला इथे थांबायचं आहे. कधी, बिफोर ओरल टेम्परेचर घ्यायचं अगोदर आपल्याला इथे वेट करावं लागेल. आता समजा पेशंटनी कोल्ड ड्रिंक्स घेतलेले आहे, मग टेम्परेचर कसं भेटतील आपल्याला, इन केस ऑफ आपण इमिडिएटली घेतलं तर, बघा कोल्ड घेतलं तर काय होणार आहे, टेम्परेचर आपल्याला कमी भेटणार आहे. ओके, लोअर टेम्परेचर. तेच हॉट पेशंट म्हणजे हॉट कोल्ड ड्रिंक्स घेतलेले पेशंटने, मग ज्यावेळी काय भेटणार आहे, इन्क्रीज द ओरल टेम्परेचर. ओके, ओरल टेम्परेचर आपल्याला इथे जास्त भेटणार आहे. ओके, मग आपल्याला काय करावं लागेल, वेट फॉर द राईट रिझल्टसाठी आपल्याला किती, 15 ते 30 मिनिट. ओके, काय म्हणू शकतो आपण, वेट फॉर राईट रिझल्टसाठी. ओके, किती मिनिटं, 15 ते 30 मिनिटं आपल्याला इथे थांबावं लागणार आहे. चला मग ऑप्शनकडे जाऊया आपण. कुठले ऑप्शन इथे आपल्याला एकदम मस्त भेटणार आहे, म्हणजे परफेक्ट भेटणार आहे. बघा, अटलिस्ट 1 तास आपण थांबवणार आहे का, नाही. 45 ते 55 हे पण जास्त झालं. 25 ते 35 बसते का, 30, 25 ते 35 आहे इथे, 15 ते 30. ओके, जास्त झाला. आता 15 ते 20 हे 10 ते 20 बसते का, यस. बघा नियरली बघायला गेलं तर ही पहिली उत्तर आपल्यासाठी एकदम उत्तर बरोबर असणार आहे. किती, 10 ते 20 मिनिट आपण इथे काय करणार आहे, पेशंटला थांबवणार आहे. बाबा तुम्ही थांबा, आता तुम्ही कोल्ड ड्रिंक्स किंवा हॉट ड्रिंक्स काहीतरी घेऊन आले, मग आपल्याला काय इथे टेम्परेचर ॲक्युरेट भेटणार नाहीये, त्याच्यासाठी तुम्हाला 10 ते 15 मिनिट म्हणजे काय 15 ते 30 मिनिटापर्यंत तुम्हाला इथे थांबावं लागणार. मग आपले उत्तर कुठले, पहिले उत्तर आपलं एकदम उत्तर बरोबर असणार आहे. ओके, बघा हे झालं. टेम्परेचरचं कसं चेक करणार, टिप ऑफ द थर्मोमीटर इथे ठेवायचं असतात. ओके, एवढं लक्षात आलं का, जिभेच्या खाली. हे झालं, हे कशाचं आहे, ओरल टेम्परेचर मेथड आहे. ओके, एवढं लक्षात आलं. चला आता नेक्स्ट एमसीक्यूकडे आपण जाणार आहोत. चला काय म्हणते बघा, नेक्स्ट पेशंट, व्हेन मेकिंग an occupied bedridden patient the nurse should. बघा, when making a occupied of a bedridden patient, बघा आपल्याला काय करायचंय, when making an occupied of bedridden patient the nurse should, आपण काय करायला पाहिजे, पेशंट कसं आहे, ऑक्युपाईड आहे म्हणजे ऑलरेडी बेडवरती आहे, आणि पेशंट कसलं आहे, हे बेडरिडन आहे म्हणजे जे पेशंट काय म्हणू शकतो आपण, सेफली त्यांनी बेड सोडून म्हणजे चेअरमध्ये असो किंवा चालता फिरता असं करू शकत नाहीये. ओके, हे झालं. आता आपल्याला काय करायला पाहिजे, पुट द डर्टी शीट ऑन द फ्लोअर. आपण बघा काय म्हणता यांनी, पुट द डर्टी शीट ऑन द फ्लोअर मध्ये आपल्याला टाकायचंय का. बघा आता ऑलरेडी पेशंटला बेडशोर झालेलं आहे. ओके, बेडरिडन पेशंट आहे, मग बेडशोर खूप चान्सेस आहे की बाबा ह्या पेशंटला बेडशोर होते. मग आपल्याला असं करायचं का, परत ह्याच्यामध्ये ह्याचा अर्थ काय होतो, परत इथे काय होणार आहे, इन्क्रीज कंटॅमिनेशन, आणि अजून काय होऊ शकतो इथे, इन्फेक्शन स्प्रेड होऊ शकतो. ओके, कंटॅमिनेशन, अजून काय, स्प्रेड ऑफ इन्फेक्शन.
ओके, कशामध्ये, ज्यावेळी आपण डर्टी शीट टाकणार आहे फ्लोअरवरती, ओके, पेशंटचं खाली, असं आपल्याला नाही करायचं. हे पण गेलं. त्याच्यानंतर नेक्स्ट काय म्हणते बघा, हेल्प द क्लायंट. बघा काय म्हणते, हेल्प द क्लायंट म्हणजे पेशंटला आपल्याला मदत करायची. सीट इन अ चेअर, फिल द बेड बिंग मेड, म्हणजे ज्यावेळी आपण बेड मेकिंग वगैरे करणार आहे, ज्यावेळी पेशंटला काय सांगायचं, बाबा तुम्हाला मी हेल्प करतो, तुम्ही उठा, चेअरवरती बसा, मी थोड्या वेळात काय करतो, बेड मेकिंग करणार आहे. असं आपण करतो का? नाही. ज्यावेळी हे बघा इथे मेन्शन केलेले, त्यांनी मेन्शन क्लिअरली बेड रिडन पेशंट आहे, मग आपल्याला खुर्च्यावरती म्हणजे चेअरवरती बसवायचं आहे का पेशंटला? नाही. ही सेफ नसणार आहे. नॉट सेफ, नॉट सेफ फॉर पेशंट, नॉट सेफ फॉर द पेशंट. आपण हे पण नाही करणार आहे. मग दुसरं उत्तर पण गेलं, पहिला गेलं, दुसरं गेलं. आता तिसरं बघा, लोअर बोथ साइड रेल्स बिफोर चेंज द शीट्स. बघा यांनी काय म्हणते, लोअर बोथ साइड रेल. ओके, मला वाटतं मी जे साइड रेल दिसते तुम्हाला, ओके, इथलं आणि इथलं, म्हणजे बोथ साइडचं रेल तुम्हाला काय करायचं आहे, लोअर द बोथ साइड, म्हणजे दोन्ही साइडचं जे रेल्स आहे, ओके, त्याला साइड म्हणजे खाली करायचंय. ओके, म्हणजे एकदम खाली, म्हणजे हे काढून टाकायचं असं. ओके, आपण असं करणार आहे का? नाही. हे काय होतं, ही अनसेफ प्रॅक्टिस आहे, अनसेफ प्रॅक्टिस आहे. मग ह्याच्या वेळे काय होऊ शकतो, पेशंटला, पेशंट बेडवरनं खाली पडू शकतो. ओके, म्हणून आपल्याला काय मिनिमम बरं का, ज्यावेळी आपण बेड मेकिंग वगैरे करताना आपल्याला एक साईडचं, ओके, ज्यावेळी आपण नॉन इंडिपेंडेंट म्हणजे काय, आपल्याला आता समजा कुठे गेलं, ह्या साईडने, आता समजा ही स्टाफ नर्स आहे, ओके, ही साईडने त्यांनी काय करताय, बेड मेकिंग करायला, मग हे साईडचं इथे वरती असायला पाहिजे. ओके, इथं आपण खाली केलं की चालेल. ओके, एक साईडचं अपोजिट साईडचं ज्यावेळी आपलं काम नसतं, जे अपोजिट साईड पुढच्या साईडचं एक रेल इथे आपण लावायला पाहिजे. आमचं प्रॅक्टिस हे झालं. वन साइड, वन साइड, ओके, वन साइडचं आपल्याला काय, बेड रेल, वन साइड रेल रिमेन राइज्ड किंवा वरती असायला पाहिजे. ओके, एवढी आपल्याला लक्षात ठेवायचे. फॉर कशासाठी, पेशंट प्रोटेक्शनसाठी. म्हणजे काय, याच्यामुळे आपण प्रिव्हेंट करणार आहे. काय प्रिव्हेंट करतो, पेशंट फॉलिंग. एवढं लक्षात आलं का? असं आपण करणार आहे का बोथ साईडचा? नाही. राईज साईड रेल ऑन अनअटेंडेड साईड. ओके, बघा इथे आपल्याला भेटलेलं आहे राईज साईड रेल. बघा एक साईडचा आपल्याला राईज करायचा म्हणजे वरती ठेवायचं आहे, जे कुठली साईडचा, अनअटेंडेड साईड. म्हणजे आता बघा इथे तुम्ही बेड मेकिंग करताय, म्हणजे हे अटेंडेड साईड झाला, ही काय झाला, अनअटेंडेड साईड, अनअटेंडेड साईड. मग आपल्याला ही कसं ठेवायचं आहे, हे राईज ठेवायचं आहे, आणि इकडचं लोअर केलं तरी आपल्याला चालणार आहे, कारण आपण ह्या साईडला थांबलं की आपण प्रोटेक्शन करू शकतो पेशंटला. मग आपण बघा राईज अनअटेंडेड साईडला कशासाठी करणार आहे आपण, फक्त एकच आपल्याला लक्षात यायला पाहिजे बाबा, प्रिव्हेंट पेशंट फ्रॉम फॉलिंग. ज्यावेळी पेशंट खाली पडणार आहे त्याच्यापासून आपल्याला थांबवायचं आहे, त्याच्यासाठी आपल्याला एक राईड आपल्याला राईज करायचा आहे. ओके, म्हणजे वरती ठेवायचं आहे. ओके, लक्षात आलं वाटते. ओके, पहिला पण गेलं, दुसरं गेलं, तिसरा. मग आपलं उत्तर कुठली, चौथा उत्तर आपलं एकदम बरोबर असणार आहे. ओके, चौथा उत्तर. चला मग आता आपण जाणार आहे नेक्स्ट एमसीक्यू कडे. चला काय म्हणते बघा नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द बिगिनिंग साइन ऑफ अ प्रेशर सोर्स. म्हणजे अर्लिएस्ट साइन विचारते यांनी प्रेशर सोर्सची. बघा ज्यावेळी प्रेशर सोर्सचं एकदम मला वाटतं ही नॉर्सेट मध्ये वगैरे खूप वेळा विचारलेले क्वेश्चन आहे. ओके, अर्लिएस्ट साइन ऑफ. ओके, अर्लिएस्ट साइन ऑफ कशाची, बेड सोर्सची. ओके, अर्लिएस्ट साइन ऑफ बेड सोर्स ही कुठली असणार आहे, याचं उत्तर असणार आहे कुठली. बघा खूप जणांना ही कन्फ्युजन होऊ शकतो, पण लक्षात ठेवायचं आहे, इम्पॉर्टंट आहे, खूप वेळा विचारलेले पीवायक्यू मध्ये खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. याच्यामध्ये याचं उत्तर असणार आहे कुठली, डिस्कलरेशन. काय असणार उत्तर, डिस्कलरेशन. किंवा अजून काय येऊ शकतो बघा, डिस्कलरेशन असेल तर आपण रेडनिंग. ओके, रेडनिंग म्हणजे रेडनेस ऑफ स्किन. स्किनचा कलर कसा होणार आहे, इथे रेडनेस होणार आहे. हे ऑप्शन मध्ये असलं तरी आपण बघा, डिस्कलरेशन नसेल मग आपण रेडनेसने, बघा आता आपला नॉर्मल कलर आहे, मग थोडी डिस्कलरेशन कलर वेगळा होतं म्हणजेच. ओके, आता बघा जे नॉर्मली डार्क पेशंट मध्ये कसं होणार आहे, ब्ल्यूइश कलर वगैरे होतात आणि नॉर्मली रेडनेस वगैरे होतात. ओके, रेड कलरचे. मग डिस्कलरेशन हे दोन्हीसाठी शोभते बरं का. मग आपलं अर्लिएस्ट साइन ऑफ बेडसोर काय, ही असणार आहे डिस्कलरेशन. कशामुळे होतात बाबा, ही होणार आहे प्रोलॉंग्ड प्रेशर. ओके, प्रोलॉंग्ड प्रेशर आपलं इथे भेटणार आहे. ओके, मग ते काय करतो, रिड्यूस करतो काय, आपलं जे ब्लड सप्लाय. ओके, ब्लड सप्लाय इथे कमी करणार आहे, ज्याच्यामुळे काय होतं, टू द एरिया. ओके, ज्या एरियाला सप्लाय
म्हणजे कंटिन्युअली कमी भेटत असेल तर इथे काय होणार आहे, म्हणजे हेच मेन रिझन असणार आहे डिस्कलरेशनसाठी. आता ब्लड सप्लाय पोहोचलं तर सगळं व्यवस्थित असणार आहे. मग आपलं सप्लायच नाही भेटलं, मग आता त्याचं रिक्वायरमेंट असू शकतो सेलची, ऑक्सिजन असो किंवा ग्लुकोज असो, सगळी न्यूट्रिएंट वगैरे ओके थ्रू द ब्लडने जातात. मग तेच आपल्याला बंद केलं तर ते पुढे जिवंत राहू शकतं का? नाही. मग इथं प्रोलॉंग्ड प्रेशर हे काय करू शकतो, रिड्युसिंग. ओके हे रिड्युसिंग आहे, ब्लड सप्लाय इथे कमी करणार आहे. ओके एवढं लक्षात आलं का? चला बघा, ज्यावेळी पेशंट लाईट स्किन असतो, ओके ज्यावेळी पेशंट लाईट स्किन पेशंट असतो, ओके ज्या पेशंटमध्ये काय दिसतंय आपल्याला, रेडनेस. ओके आता समजा माझं कसं आहे, माझं आहे डार्क स्किन पेशंट आहे मी. ओके मग माझ्यामध्ये कसं दिसणार आहे, रेडनेस दिसणार आहे का तुम्हाला? नाही. ह्याच्यामध्ये मला तुम्हाला पर्पल किंवा ब्लूइश पण दिसू शकतो. ओके ब्लूइश. ओके हे दोन्ही काय, हे डिस्कलरेशनच आहे बरं का, डिस्कलरेशनच असणार आहे. ओके एवढं लक्षात आलं का? चला पहिला ऑप्शन काय म्हणते बघा, स्वेलिंग काय बघा, हे पण येतो पण कधी लेटर नंतर येणार आहे. ओके लेटर. हे कशामुळे येणार आहे स्वेलिंग? ही इन्फ्लामेशनमुळे, ही येणार आहे इन्फ्लामेशनमुळे. ओके इन्फ्लामेशन हे झालं. आता नमनेस हे पण येतं, हे कशामुळे येतं? हे नर्व इन्व्हॉल्वमेंटमुळे असं होणार आहे, नर्व इन्व्हॉल्वमेंट. ओके आता डिस्कलरेशन आपण बघितलं. कूलनेस बघा, कूलनेस म्हणजे काय, ही क्लासिकल साईन आहे बरं का. ही कसं असणार आहे, ही क्लासिकल बिगिनिंग साईन. कुठली? क्लासिकल बिगिनिंग साईन आहे. ओके पण अर्लिएस्ट साईन एकदम स्टार्टिंगला कुठलं असणार आहे, डिस्कलरेशन असणार आहे. आता बघा ऑप्शन मध्ये तुम्हाला डिस्कलरेशन पण नाही आणि रेडनेस पण नाही, मग तुम्हाला उत्तर कूलनेस कडे, म्हणजे कूलनेस तुम्ही उत्तर देऊ शकता. ओके चला मग आता सध्याला उत्तर कुठली बरोबर असणार आहे, आपलं तिसरं उत्तर. ओके डिस्कलरेशन उत्तर ही एकदम बरोबर असणार आहे. ओके चला बेडसोरचे 4 स्टेज आहे, हे पण लक्षात ठेवा. कुठली स्टेज 1 2 3 4. ओके बघा पर्सिस्टंट रेडनेस ऑफ द इंटेक्ट, इथे स्किन कसं असणार आहे, इंटेक्ट स्किन असणार आहे, इथं पार्शियल थिकनेस आणि इथं स्किन लॉस झालेलं आहे बरं का. म्हणजे इथं फुल थिकनेस स्किन लॉस झालेलं आहे आणि सिव्हिअर टिश्यू डिस्ट्रक्शन. ओके बघा ह्याच्यामध्ये तुम्हाला चौथामध्ये ओके मसल आणि बोन दिसणार आहे. ओके एवढं लक्षात ठेवा, बेडसोर खूप महत्त्वाचा टॉपिक असणार आहे. चला आता नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते बघा, द बेस्ट टाइम टू प्रिपेअर फॉर अ डिझास्टर. बघा द बेस्ट टाइम टू प्रिपेअर फॉर अ डिझास्टर याचं, कधी तुम्हाला प्रिपेअर करायचं डिझास्टरसाठी. बघा इव्हॅक्युएटिंग द रेसिडेंट्स. बघा ज्यावेळी रेसिडेंटला तुम्ही इव्हॅक्युएट करताय, म्हणजे त्यांना एक सेफ्टी जागासाठी बाहेर काढताय जे इन्सिडेंट म्हणतं, ज्यावेळी तुम्हाला काय करायचंय का, प्रिपेअर करायचंय का डिझास्टरचे, त्याच्यानंतर ड्युरिंग लंच. ओके लंच करताना तुम्हाला हे काम करायचंय. पण एव्हरीवन इज सेफली इन बेड, ज्यावेळी प्रत्येक म्हणजे सगळी लोक निवांत झोपलेले असतात त्यावेळी आपल्याला हे काम करायचंय, किंवा बिफोर इट हॅपन्स म्हणजे डिझास्टर व्हायचं अगोदर आपल्याला हे काम करायचंय. बघा मला वाटतं ही तुम्हाला बघितलं असेल. आता कुठली ही डिझास्टर मॅनेजमेंट सायकल आहे. ओके पहिले इथं काय येणार आहे बघा, इथे डिझास्टर नंतर आपल्याला इथे डिझास्टर दिलेलं आहे. बघा इथे मी मार्क केलेलं इथे डिझास्टर आहे. डिझास्टर झाल्यानंतर आपल्याला काय करायचं असतं, रेस्पॉन्स द्यायचं असतं आणि त्याच्यानंतर रिकव्हरी, त्याच्यानंतर मिटिगेशन, त्याच्यानंतर प्रिपेअरनेस. म्हणजे डिझास्टर व्हायचं अगोदर काय करायचं आपल्याला, इथे लक्षात येतं का तुम्हाला, प्रिपेअरनेस करायलाच पाहिजे. चला मग आपलं उत्तर मला वाटतं तुम्हाला इझिली भेटणार आहे. ओके बघा काय म्हणते, म्हणजे पेशंटला काढताना असं करायचंय का, हां चला होऊ द्या इन्सिडेंट काहीतरी डिझास्टर वगैरे, मग ज्यावेळी आपण डायरेक्ट त्यावेळी विचार करू, असं करणार आहे का, नाही. टू लेट, हे भयंकर लेट झालंय. ओके पेशंटचं म्हणजे काय म्हणू शकतो आपण, सगळ्यांचं जीवावरती धोका असणार आहे आपण असं केलं तर. ओके हे असणार आहे का आपलं उत्तर, नाही. ड्युरिंग लंच असं आपण करणार आहे का, जेवण करताना वगैरे, नाही. सगळेजण झोपल्यानंतर करणार आहे का, नाही. ही बिफोर इट हॅपन्स, ज्यावेळी कुठली पण डिझास्टर होऊ द्या ज्याचा अगोदर आपल्याला प्रिपेअर राहावं लागते. म्हणजे टाइम कसा येतो आपल्याला कोणालाच माहिती नसते. ओके काही पण इन्सिडेंट घडू शकतात, मग त्याचा अगोदर आपल्याला प्रिपेअर राहणे खूप गरजेचं आहे. हे कुठली डिझास्टर मॅनेजमेंट मधलं सायकल मधलं आहे. ओके बघा एवढं लक्षात आलंय. बघा ह्याची आपण ॲडव्हान्स एवढं प्लॅनिंग केलं, मग ह्याच्यासाठी काय फायदा होऊ शकतो आपल्याला, ॲडव्हान्स प्लॅनिंग आपण केलेलं आहे. हा बाबा डिझास्टर व्हायचं अगोदर आपल्याला हे सगळं प्रिपेअर राहायला पाहिजे. मग आपण पेशंट म्हणजे जे लोकांचं रिड्यूस करू शकतो, पॅनिक. म्हणजे त्यांना पॅनिक नसतात, हा बाबा आपलं डिझास्टर झालं की आपल्याला सेव्ह करण्यासाठी येतील मॅनेजमेंटवाले. ओके हे झालं. त्याच्यानंतर इंजुरी कन्फ्युजन. ओके हे सगळं आपण कमी करू शकतो. आणि एकदम इम्पॉर्टंट काय, लॉस ऑफ लाईफ. ओके ड्युरिंग इमर्जन्सीमध्ये आपण लॉस ऑफ लाईफ ही म्हणजे सेव्ह करू शकतो, कमी करू शकतो. ओके एवढं लक्षात आलं का. चला मग आपलं उत्तर कुठली, चौथा उत्तर. ओके इथे चौथा उत्तर एकदम बरोबर असणार आहे. ओके
चला आता नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते बघा. रेस्पिरेटरी सेंटर लोकेटेड ॲट अ पार्ट ऑफ द ब्रेन. मला वाटतं एकदम इझी क्वेश्चन. चला ऑप्शन मध्ये काय काय दिलेलं आहे. सेरेब्रम पहिलं दिलेलं आहे. सेरेब्रम बघा, सेरेब्रम हे काय करतो, ही कंट्रोल काय आपलं थिंकिंग, आपण जे विचार करतोय, ओके, थिंकिंग, आणि अजून काय मेमोरी, थिंकिंग, मेमोरी, आणि अजून काय म्हणू शकतो आपण, जे व्हॉलंटरी ॲक्शन वगैरे असतात. ओके, व्हॉलंटरी ॲक्शन्स. हे झालं. आता हे झालं त्याच्यानंतर सेरेबेलम. बेलम म्हणजे पटकन यायला पाहिजे. बी म्हणजे बॅलन्स आणि अजून काय कोऑर्डिनेशन, बॅलन्स अँड कोऑर्डिनेशन सेरेबेलमची. ओके, हे पण नाही, हे पण नाही. आता झालं हे काय सल्कस. हे काय असणार आहे सल्कस, हे असणार आहे एक फोल्ड असणार आहे ब्रेन सरफेस वरती. काय म्हणू शकतो आपण, फोल्ड फोल्ड इन द ब्रेन सरफेस वरती हे एक फोल्ड असणार आहे. ओके, आता समजा एमओ मेडिकल ऑब्लिंगेटा म्हणजे काय, एमओ म्हणजे की पटकन काय लक्षात आलं पाहिजे तुम्हाला. ओके, पीएचसी मध्ये कोण असणार आहे, मेडिकल ऑफिसर. ओके, जे काय असतात ते पीएचसीचा हे सगळं करता असतात, म्हणजे मेन असतात. मग सेम ह्यासाठी जिथं पण तसंच आहे. आपलं ब्रेन मधला ही कुठली मेडुला ऑब्लिंगेटा, ही पण आपला बॉस असणार आहे. बघा, ही याच्यामध्येच जे ब्रेन आहे, ओके, ब्रेन मधला मेडुला ऑब्लिंगेटा मध्येच काय असणार आहे, आपलं रेस्पिरेटरी सेंटर लोकेटेड असणार आहे. ओके, इथे काय असणार आहे, रेस्पिरेटरी सेंटर लोकेट असणार आहे. अजून ह्याच्यामध्ये काय म्हणू शकतो आपण, ह्याच्यामध्ये जे आपलं इन्स्पिरेटरी, जो मी श्वास घेतो इन्स्पिरेटरी, आणि मी जे श्वास सोडतो एक्सपिरेटरी, हे दोन्ही सेंटर ह्याच्यामध्येच असणार आहे बरं का, सेंटर. मग ह्यालाच आपण काय म्हणतो रेस्पिरेशन सेंटर. ओके, रेस्पिरेशन सेंटर आपण म्हणणार आहे. बघा, हे काय करणार आहे, ही रेस्पिरेटरी सेंटर, जे आपण रेट ऑफ ब्रीथ, म्हणजे जे एका मिनिटामध्ये मी किती घ्यायला पाहिजे, रेट ऑफ ब्रीथिंग, हे सगळे काय करणार आहे, रेग्युलेट करणार आहे बरं का. इथे लिहितो मी रेग्युलेट, ठीक आहे, रेग्युलेट करणार आहे. काय रेट ऑफ ब्रीथिंग, किती डेप्थ मध्ये जायला पाहिजे, डेप्थ ऑफ ब्रीथिंग. ओके, हे झालं. त्याच्यानंतर रिदम. ओके, रिदम ऑफ रेस्पिरेशन, हे सगळं रेग्युलेट करणार आहे. ओके, मग आपलं उत्तर भेटले का, सेरेब्रम नाही, मेडुला ऑब्लिंगेटा येस, सल्कस पण नाही. मग आपलं उत्तर कुठली, मेडुला ऑब्लिंगेटामध्येच असणार आहे. कुठली, आपलं रेस्पिरेशन सेंटर, त्याच्यामध्ये जे इन्स्पिरेटरी सेंटर आणि एक्सपिरेटरी सेंटर असणार आहे. ही काय रेग्युलेट करते, आपलं रेट ऑफ ब्रीथिंग, आपण रेट कसा असायला पाहिजे, एका मिनिटात किती असायला पाहिजे, किंवा किती डेप्थ असायला पाहिजे, आणि रिदम ऑफ रेस्पिरेशन, ही सगळी कोण रेग्युलेट करणार आहे, ही करणार आहे आपलं रेस्पिरेटरी सेंटर. हे कुठे लोकेट असतं बाबा, ही मेडुला ऑब्लिंगेटामध्ये प्रेझेंट असणार आहे. ओके, इमेज का. चला इथे कुठे, ठीक आहे, रेस्पिरेटरी ग्रुप आहे. ओके, हे झालं. ओके, आपण पुढे बघूया डिटेलमध्ये. हे काय तेवढं हे नाही आहे, इमेज तेवढा खास नाही आहे. हे झालं. त्याच्यानंतर आपल्याला बघायचं नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते, आपण बघूया. चला नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते आपण बघूया. चला, हा आपल्याला आजचा क्लास लवकर सांगणार आहे. बघा काय म्हणते क्वेश्चन, ऑप्थल्मिया निओनेट्रम ऑकर्ड इन न्यूबॉर्न ऑफ अ डॅश इन्फेक्टेड प्रेग्नेंट वुमन. बघा, कुठली इन्फेक्टेड प्रेग्नेंट वुमन मध्ये पेशंटचं म्हणजे न्यूबॉर्नला काय होणार आहे, ऑप्थल्मिया निओनेट्रम. बघा, मला वाटतं ह्याच्याबद्दल दोन्ही सांगायला पाहिजे तुम्हाला. ह्याच्यामध्ये बघा, ही दोन्ही काय आय इन्फेक्शन आहे. ओके, आय इन्फेक्शन असणार आहे, ज्यावेळी तुम्ही न्यूबॉर्न बच्चूचा आय एक्झामिनेशन करणार, ज्यावेळी तुम्हाला भेटू शकतात. ओके, बघा, एक आहे कुठली, ऑप्थल्मिया निओनेट्रम. ओके, निओनेट्रम, ह्याची पॉझिटिव्ह एजंट काय असणार आहे, ह्याचा पॉझिटिव्ह एजंट असणार आहे कुठली, नेझेरिया. काय म्हणतो तुम्ही, नेसेरिया म्हणताय का, नेझेरिया म्हणतात. ओके, नेझेरिया गोनोकॉकाय. ओके, नेझेरिया गोनोकॉकाय असणार आहे. ओके, ही मोस्ट कॉमनली आपल्याला बघायला भेटतात. ओके, ह्याची डीओसी काय असणार आहे, ह्याची असणार आहे एरिथ्रोमायसिन. ओके, एरिथ्रोमायसिन 0.5%. ओके, एवढं लक्षात ठेवा. हे झालं ऑप्थल्मिया निओनेट्रम. त्याच्यानंतर अजून एक असणार आहे आय इन्फेक्शन. हे काय असणार आहे, निओनेटल कंजक्टिव्हायटिस. ओके, कंजक्टिव्हायटिस. ओके, निओनेटल कंजक्टिव्हायटिस. हे झालं. ह्याचं पॉझिटिव्ह एजंट काय असणार आहे, ह्याचा पॉझिटिव्ह एजंट असणार आहे क्लॅमिडिया. ओके, क्लॅमिडिया ट्रॉकोमॅटिस. ओके, ट्रोकोमॅटिस याचा पॉझिटिव्ह एजंट असणार आहे. आणि ह्याचा ड्रग ऑफ टाईस डीओची काय असणार आहे, सिल्वर नायट्रेट. हे किती 1% बरं का, सिल्वर नायट्रेट
ओके 1%. त्याच्यानंतर अजून टेट्रामायसिन पण आपण यूज करतो, टेट्रामायसिन, हे पण किती 1%. ओके, एवढं लक्षात आलं का? चला, मला वाटतं डायग्राम आहे. हां, हे बघा, हे काय ऑफ्थॅल्मिया न्यूनॅट्रम, ऑफ्थॅल्मिया निओनॅट्रम असणार आहे. ओके, बघा, ज्या पेशंटचा इथे बच्चूचं डोळं बघू शकता तुम्ही. चला, एवढं लक्षात आलं का? चला, ऑफ्थॅल्मिया न्यूनॅट्रम अकॉर्डिंग द न्यू बर्न डायस्टस इन्फेक्टेड प्रेग्नंट वुमन. बघा, सिपिल्स कधी येणार आहे? ओके, हे कंजेनायटल असू शकतो, ज्यावेळी पेशंटला आपल्याला बघायला भेटतो. ओके, हे पहिला. त्याच्यानंतर हे काय? ही STI. ओके, सेक्सुअल ट्रान्समिटेड डिसीज. ह्याला आपण काय म्हणू शकतो? लिम्फो ग्रॅन्युलोमा वेनरम. ओके, ग्रॅन्युलोमा वेनरम. ओके, हे काय? सेक्सुअली ट्रान्समिटेड डिसीज आहे. ओके, एवढं लक्षात आलंय का? चला, त्याच्यानंतर हे काय? हर्पीस पण कसं असणार आहे? ही पण इन्फेक्टेड इन द न्यू बर्न, जसं आईला आलं की हे पण येणार आहे हर्पीस, हे पण नाही. मग आता विचारलं काय ह्यांनी आपल्याला? ऑफ्थॅल्मिया न्यूनॅट्रम. मग आपल्या लक्षात आलं बाबा, हे कुठलं? ही असणार आहे गोनोरिया. आपण जस्ट बघितलं, ही कुठली? नेझरिया गोनोरियाची हे काय कॉजेटिव्ह एजंट असणार आहे ऑफ्थॅल्मिया न्यूनॅट्रमची. आपल्या लक्षात आले का? बघा, परत एकदा सांगतो मी, ऑफ्थॅल्मिया न्यूनॅट्रम ऑकर्ड इन न्यू बर्न. कशाने येणार आहे? इन्फेक्टेड प्रेग्नंट म्हणजे आई गोनोरियाने, म्हणजे प्रेग्नंट वुमन आहे इन्फेक्टेड, गोनोरिया इन्फेक्टेड प्रेग्नंट वुमन आहे, जे बच्चूमध्ये आपल्याला काय भेटतो? बघायला भेटणार आहे ऑफ्थॅल्मिया न्यूनॅट्रम. ओके, चला, आम्हाला वाटते आपलं उत्तर इथे भेटलेले. कुठले? तिसरी उत्तर. ओके, थर्ड उत्तर गोनोरिया इथे आपल्याला उत्तर एकदम बरोबर असणार आहे. ओके, चला, हे आपल्याला मोस्ट कॉमनली भेटतात बरं का, मोस्ट कॉमनली. बघा, आता येणार कसे? ओके, हे पण लिहून घ्या. मोस्ट कॉमनली. ओके, मोस्ट कॉमनली किंवा युजली कसं असू शकतो? हे युजली जे अक्वायर्ड आहे. ओके, अक्वायर्ड कधी होऊ शकतो? ड्युरिंग पॅसेज, ज्यावेळी वेजनल बर्थ होणार आहे. ओके, पॅसेज थ्रू कुठनं? बर्थ कॅनलमधनं. ओके, बर्थ कॅनलमधनं पास होणार आहे. ओके, ऑफ अ मदर, जे इन्फेक्टेड मदर आहे. कशाने इन्फेक्टेड आहे? गोनोरिया. ओके, एवढं लक्षात आलं काय? मदर इथे ते पण लिहू शकतो, मदर इन्फेक्टेड विथ, ओके, गोनोरियाने इन्फेक्टेड जे मदर आहे. ओके, जे पेशंटला काय होऊ शकतो? ऑफ्थॅल्मिया न्यूनॅट्रम होऊ शकतो. ओके, बेस्ट ऑप्शन काय? सीजर करून टाका. ओके, चला, हे असणार आहे आपलं तिसरं उत्तर इथे एकदम बरोबर असणार आहे. ओके, चला, आता हे झालं. त्याच्यानंतर सेकंड लास्ट क्वेश्चन काय म्हणते बघा, बर्थ वेट ट्रिपल्स ॲट द एज ऑफ. बघा, आपण इथे काय विचारलं आहे? बर्थ वेट ट्रिपल्स. आता समजा ॲट बर्थ म्हणजे बर्थ वेळी पेशंट वेट किती असणार आहे आणि जे तिप्पट कधी होणार आहे असं विचारलेलं आहे. बघा, 6 महिन्याने किंवा 9 महिन्याने किंवा 1 वर्षाने किंवा 1.5 वर्षाने. बघा, बर्थ वेट कसं चेंजेस होणार आहे? बिकम. बघा, हे झालं, नॉर्मली असं आपण म्हणू शकत नाही. जे आता समजा ॲट बर्थ, ओके, ॲट बर्थ किती वेट असणार आहे? हे की ज्यावेळी डबल कधी होणार आहे? आता आपण काय करूया? इंटू मध्ये करूया. डबल कधी होणार आहे? आता विचारले ट्रिपल. ओके, ट्रिपल कधी येणार आहे? आणि 4 वेळा कधी होणार आहे? 5 वेळा कधी होणार आहे? आणि 7 वेळा आणि 10 टाइम. ओके, हे कधी होणार आहे आपल्याला इथे बघायचं आहे. ओके, चला, बघा, हे तर लक्षात आले तुम्हाला. इथे होणार आहे 7 इयरला 7 टाइम होणार आहे, 10 वर्षाला 10 टाइम होणार आहे. आता समजा 10 वर्षाचा बच्चूचं, आता समजा बच्चूचं वजन 3 kg आहे. ओके, मग 10 वर्षाला किती इंटू केलं तर किती? 30 किलो तुम्ही पकडू शकता. एवढं लक्षात आलं का? चला, अशा पद्धतीने इथे आपलं काय बच्चूचं बर्थ इथे वाढणार आहे. आता आपल्याला विचारले कुठलं? ट्रिपल. मग आपण पहिल्यापासून येऊया. डबल कधी होणार आहे? ही होणार आहे 5 महिन्यानंतर. ओके, 5 महिन्याला इथे डबल होणार आहे. इथे डबल विचारले का? नाही, ट्रिपल विचारले. मग 3 कधी होणार आहे? ही होणार आहे 1 वर्षानंतर, 1 इयरला. आणि 4 वेळा कधी होणार आहे? हे 2 वर्षाला. आणि 5 वेळा कधी होणार आहे? हे 3 वर्षाला. ओके, इथं लक्षात ठेवा, 5 महिने, 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, 7 आणि 10 इथे सेम असणार आहे. ओके, मग आपल्याला विचारले ट्रिपल. आता आपल्याला ही सांगायचे उत्तर. ओके, ट्रिपल कधी होणार आहे? 1 वर्षाला. चला, 6 महिने, यावेळी डबल होणार आहे. ओके, इथं डबल होणार आहे. आणि 9 महिन्याला नाही. आणि 1 वर्षाला इथे काय होतं? इथं ट्रिपल होणार आहे. ओके, इथं काय होणार आहे? ट्रिपल होणार आहे. मग 1.5 वर्षाला होणार आहे का? नाही. चला, मग 2 वर्षाला काय होतं? हे 4 वेळा म्हणजे पर टाइम इथं वाढणार आहे. मग आपलं उत्तर कुठले? तिसरं उत्तर आपलं इथे एकदम उत्तर बरोबर असणार आहे. ओके, मला वाटतं तुम्हाला एकदम इझी क्वेश्चन तुम्हाला इथे आजच्या सेशनमध्ये बघायला भेटले. ओके, चला, जे मॅक्झिमम क्वेश्चन कसं होतं आजचं आपलं थोडं सिंगल लाईनर होतं बरं का. चला, आता नेक्स्ट क्वेश्चनकडे आपण जाणार आहे. चला,
नेक्स्ट क्वेश्चन आणि आपलं शेवटचं क्वेश्चन, व्हॉट इज द नॉर्मल अपगार स्कोर ऑफ अ न्यूबॉर्न. बरं, मला वाटतं हे अपगार स्कोर आपण DME DHSचा PYQ मध्ये ऑलरेडी संपवलेलं आहे. ओके, एकदम इम्पॉर्टंट टॉपिक आहे. कुठल्या पण एक्झाम मध्ये हे क्वेश्चन एक असतातच. ओके, बघा 2 ते 5, 6, 11, 7 ते 10 अपगार स्कोर तुम्हाला माहिती आहे का? येस. ए म्हणजे काय असणार आहे? A फॉर अपिअरन्स, P फॉर पल्स, C फॉर ग्रेमेस आणि A फॉर ऍक्टिव्हिटी, R फॉर रेस्पिरेशन. ओके, अपगार स्कोर इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला हे काय तोंडपाठ असायला पाहिजे. आता बघा 0 पॉईंट कधी भेटणार आहे आणि 1 मार्क कधी भेटणार आहे आणि 2 स्कोर म्हणजे हे काय, ही सगळी किती म्हणजे बघा हे आपण कधी चेक करणार आहे? आफ्टर बर्थ. ओके, हे 2 वेळा करणार आहे आपण, पहिला 1 मिनिटानंतर आणि 1 मिनिटानंतर आणि 5 मिनिटाला. पहिला 1 मिनिट आणि त्याच्यानंतर 5 मिनिटाला. ओके, जे 5 मिनिटाला रिझल्ट भेटणार आहे आपण खूप याला रेफरन्स म्हणजे काय प्रिपेअर करणार आहे बरं का, हे पण तुम्हाला लक्षात असायला पाहिजे. ओके, 0, 1, 2. ओके, अपीअरन्स बघा ज्यावेळी बच्चूचे कलर ब्ल्यू आणि पेल दिसतो ज्यावेळी आपण 0 मार्क देणार आहे. त्याच्यानंतर पिंक बॉडी ब्ल्यू एक्सट्रीमिटी दिसलं की 1 मार्क आणि एकदम पिंक दिसलं की 2 मार्क देणार आहे. आणि पल्स अब्सेंट असेल तर 0, बिलो 100 असेल तर 1 पॉईंट, ओव्हर असेल म्हणजे जास्त असेल तर 2 मार्क. आणि ग्रेव्हन्समध्ये रिफ्लेक्स इथे काहीच रिॲक्ट करत नाही आणि इथे मिनिमल रिस्पॉन्स आहे आणि इथे एकदम चांगलं स्टिम्युलेट म्हणजे रिस्पॉन्ड करतोय. मग ज्यावेळी आपण 2 मार्क देणार आहे. ऍक्टिव्हिटीमध्ये अब्सेंट असेल तर 0 मार्क आणि थोडीफार इकडे फ्लेक्स करत असेल तर 1 मार्क आणि फुल ऍक्टिव्ह असेल तर 2 मार्क. रेस्पिरेशनमध्ये अब्सेंट असेल तर 0, स्लो आणि इरेग्युलर असेल तर 1 आणि एकदम रडत असेल तर ह्याला आपण 2 मार्क इथे पकडणार आहे. ओके, एवढं लक्षात आलं का? चला, मग ह्यांनी विचारलं काय आपल्याला, व्हॉट इज द नॉर्मल अपगार स्कोर. अपगार स्कोर बद्दल विचारलेलं आहे. बघा जे 8 ते 10 पर्यंत आपण काय म्हणू शकतो? नो डिस्ट्रेस म्हणजे काही प्रॉब्लेम नाहीये, जे आपण रुटीन जे वर्क आहे म्हणजे न्यूबॉर्न केअर आपण करू शकतो. त्याच्यानंतर 4 ते 7 हे थोडी मॉडरेट काय असू शकतो? डिस्ट्रेस, थोडी आपल्याला इथे इम्प्लिमेंटेशनची गरज असणार आहे. ओके, त्याच्यानंतर 0 to 3 ओके ही कसा असतो? सिव्हिअर डिस्ट्रेस. ओके, आणि अजून काय म्हणू शकतो आपण? एकदम इमर्जन्सी कंडिशन. ओके, चला, व्हॉट इज द नॉर्मल. ह्याच्यामध्ये नॉर्मल काय असू शकतो? ओके, नो डिस्ट्रेस म्हणजे एकदम काही करायचं नाही आपल्याला. ओके, 2 ते 5 हे म्हणजे हे मॉडरेट मध्ये झालं. ओके, 6 नाही, 11 हे जास्त झालं. ओके, 7 ते 10 बघा ही असणार आहे आपलं नॉर्मल अपगार स्कोर. ओके, अपगार स्कोर बद्दल आपण पुढे परत डिटेलमध्ये बघणारच आहे, फक्त मी तुम्हाला रिव्ह्यू सांगितलं. ओके, चला मग जे शेवटचं आपण हे 4th एपिसोडमध्ये कव्हर करणार आहे. मग तुम्हाला ह्याचे उत्तर कॉमेंटमध्ये टाकायचे. आन्सर. ओके, आन्सर इन कशामध्ये? कॉमेंटमध्ये. बघू किती लोकांनी बरोबर उत्तर देणार आहे. चला, रेस्पिरेशन रेट ऑफ अ इन्फंट. बघा इन्फंट आहे 2 बघा इन्फंट 2 मंथ टू 12 मंथ इज अ अबनॉर्मल फॅन. बघा कधी ही अबनॉर्मल असणार आहे. 80 पर मिनिट, 40 पर मिनिट, 20 पर मिनिट, 10 पर मिनिट तुम्हाला उत्तर ह्याचे कॉमेंटमध्ये टाकायचं आहे. ओके, चला आजचे लेक्चर लवकरच संपला आपला, कारण थोडी सिंगल लाईनर क्वेश्चन जास्त होते. जे प्लेलिस्टमध्ये भरपूर व्हिडिओज म्हणजे आपलं नर्सिंगचे क्लासेस पडलेले, तुम्ही त्याचा पण फायदा घेऊ शकता. फक्त बघताना तुम्हाला एकदा नोट्स काढायचे आणि परत ते व्हिडिओकडे तुम्हाला फिरकत म्हणजे काय फिरायचं पण नाही. ओके, चला, जे CHO PYQ, DME म्हणजे DHS हे सगळ्यांचा PYQ आता आपल्याला DHS 2011चा PYQ पण आता नेक्स्ट क्लासमध्ये कम्प्लीट होणार आहे. ओके, चला सगळ्यांनी तुम्ही फायदा घेऊ शकता. आणि शेवटला काय व्हिडिओला लाईक करायचे आणि कॉमेंटमध्ये फीडबॅक देऊ शकता. काही क्वेरी असेल तर विचारू शकता. आणि जे तुमचा मित्रमैत्री कोणी पण असो त्यांना आपल्या चॅनलचं लिंक शेअर करत जावा, त्यांना पण फायदा होणार आहे. ओके, आणि शेवटला काय सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. ओके, चला मग आपलं परत एक दिवस सोडून आपण नेक्स्ट डे काय घेऊन येणार आहे. आता शेवटचं आपण सेशन इथे 2021चा DHS PYQ इथे कम्प्लीट करणार आहे. त्याच्यानंतर बघू काय म्हणू शकतो आपण नॉर्शेटची सगळी क्वेश्चन गोळा करणं चालू आहे माझं. ओके, एकदा सगळं भेटलं की नॉर्शेट पहिलं ते 10 पर्यंत. ओके, काय म्हणतोय मी, आपलं जे नॉर्शेट एक्झाम झालेलं आहे बरं का, नॉर्शेट 1 to 10 सगळी PYQ करायची माझं प्लॅनिंग चालू आहे. सगळं क्वेश्चन गोळा करतोय मी. ओके, तुमच्याकडे काही क्वेश्चन्स वगैरे PDF असेल तर तुम्ही बिंदासपणे मला शेअर करत जावा बरं का. हे पण झालं, मग आपण कव्हर ह्याची नंतर आपण प्रिपरेशन करूया. ओके, चला मग आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तेपर्यंत तुम्हाला काय करायचंय? अभ्यास करत राहायचं. ओके, चला, धन्यवाद.